सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 56 आणि 57 अंतर्गत हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्या 23 जणांची यादी समोर आली आहे। यामध्ये इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, हातकणंगले, जयसिंगपूर, कुरुंदवाड आणि वडगाव या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील व्यक्तींचा समावेश आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना मोठा दणका बसला असून शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून कठोर भूमिका घेतली जात असल्याचं दिसून येते। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 56 आणि 57 म्हणजेच हद्दपारीच्या तरतुदींनुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे। उपलब्ध यादीत एकूण 23 व्यक्तींची नावं नमूद करण्यात आली आहेत। यात शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकाश गोविंद आडके आणि पिंटू उर्फ उपेंद्र राऊत यांच्यावर 2 वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचं नमूद आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक व्यक्तींवरही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। किरण प्रकाश जगताळे यांना 1 वर्षांसाठी, तर अनिल निवृत्ती यजरे, रुपेश उर्फ रुप्या नरवाडे, DK उर्फ शरद किशोर जय नारायण खंडेलवाल, आसिफ सलीम मुजावर, सम्राट विजय ऐनापुरे, सचिन बाळासो उर्फ श्याम घोरपडे आणि अविनाश शेखर जाधव यांच्यावर 2 वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई झाल्याचं या यादीत दिसून येत आहे। तसंच हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक रंगराव तिवडे यांना 1 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याचं नमूद आहे। वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सागर नामदेव शिंदे, कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सतीश परशुराम वडर आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संदीप रामू भोसले यांच्यावरही 2 वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक सुरेश देवगिरे यांच्यावरही 2 वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई झाल्याचं यादीत नमूद आहे। दरम्यान याच यादीमध्ये काही प्रकरणांमध्ये प्रस्ताव परतवला, सुनावणी 3 महिन्यांच्या आत, नव्यानं आदेश निर्गत आणि इतर प्रशासकीय कार्यवाही करण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलंय। पोलिसांच्या या कारवाईचा मुख्य उद्देश वारंवार गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं हा आहे। विशेषतः इचलकरंजी आणि परिसरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून हद्दपारीच्या कारवाईचा वापर वाढत असल्याचं या कारवाईतून दिसत आहे।